स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो हो हॅलो दिसते मॅम मॅडम. दिसते. ओके. लास्ट आपण जीन अँड एक्सप्रेशन असं टॉपिक आहे. पेपर नंबर MJ304 मोलिक्युलर बायोलॉजी ऑफ जीन्स हे युनिट त्यामध्ये जीन अँड इट्स एक्सप्रेशन जे आहे ते चालू केलेलं आहे. जीन अँड इट्स एक्सप्रेशन त्यामध्ये काय काय कॉन्सेप्ट ऑफ जीन आहे. फर्स्ट जीन अँड इट्स एक्सप्रेशन. व्हॉट इज मीन बाय जीन एक्सप्रेशन? जीन एक्सप्रेशन डेफिनेशन आपण लास्ट लेक्चरला बघितले. त्यामध्ये काय होतात, सिरीज ऑफ इव्हेंट्स होतात. इट्स कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. म्हणजे सिरीज ऑफ इव्हेंट जे आहेत सेंट्रल डॉग्मामध्ये जे आपण ट्रान्सलेशन बघतोय हे सगळे इव्हेंट्स प्लस तिथे काय होतात, प्लस तिथं त्याच्या अगोदरची जी ऍक्शन आहे रेप्लिकेशनची ही आपल्याला तिथं बघायला मिळते. फाउंड इन ऑल सेल्स, सगळ्या सेल्समध्ये बघायला मिळते एक्सेप्ट रेट्रोव्हायरसेस. रेट्रोव्हायरसेसमध्ये फक्त ही रिव्हर्स ऍक्शन झालेलं आपल्याला बघायला मिळते. आता आहे सेंट्रल डॉग्मा. DNA टू mRNA, mRNA टू प्रोटीन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्लस ट्रान्सलेशन प्लस इथं काय तर जीन एक्सप्रेशन मध्ये रेप्लिकेशन. जीन एक्सप्रेशन डेफिनेशन काय तर इज ए प्रोसेस बाय विच इन्फॉर्मेशन फ्रॉम अ जीन, जी इन्फॉर्मेशन आहे त्या जीन मध्ये त्या DNAच्या सेगमेंटमध्ये ही इन्फॉर्मेशन काय केली जाते, इज यूज टू बी इन द सिंथेसिस ऑफ फंक्शनल जीन प्रोडक्ट. त्याच्यापासून त्याचे जे फंक्शनल जीन प्रोडक्ट आहेत मग ते फंक्शनल जीन प्रोडक्ट फॉर्म होताना त्यामध्ये 3 स्टेप्स आपल्याला बघायला मिळतात. 3 स्टेप्स कोणकोणते आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे काय तर फर्स्ट आपण जे बघितलं हे जे आहे रेप्लिकेशन. 3 स्टेप्स आपल्याला बघायला मिळतात जीन एक्सप्रेशन म्हणजे जीन आणि जीन पासून काय होतात त्याचे जीनचे प्रोडक्ट्स जे आहेत ते फॉर्मेशन म्हणजे ह्या फॉर्मेशनला काय बोललं जातं तर जीन एक्सप्रेशन म्हटलं जातं. आता जीन एक्सप्रेशन मध्ये 3 स्टेप्स होतात, रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ह्या 3 स्टेप्स आपल्याला स्टडी करायच्या. आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे, फक्त जस्ट रिव्हिजन घेऊया आपण. जीन एक्सप्रेशन जे मल्टिपल प्रोसेस आहे, मल्टी स्टेप प्रोसेस आहे. त्यामध्ये रेप्लिकेशन होत आहे, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या 3 स्टेप्स बघायला मिळतात. DNA रेप्लिकेशन, DNAचं रेप्लिकेशन होत असताना काय होतात तर रेप्लिकेशन फर्स्ट होत असताना इथं काय होतं ओरिजिन एका ठराविक पॉईंटला म्हणजे ह्युमन बिईंग मध्ये जे रेप्लिकेशन ऑफ DNA त्याची डेफिनेशन काय सांगितले जाते तर इट इज प्रोसेस. हे आपलं झालंय फक्त जस्ट फास्ट मध्ये बघूया. इट इज ए प्रोसेस इन विच DNA कॉपीज त्याच्यापासून काय होतात DNA मोलिक्युल्स प्रोड्यूस वन और मोर कॉपीज एक्झॅक्ट कॉपीज. त्या कॉपीज कशा असतात तर एक्झॅक्ट असतात, आयडेंटिकल डॉटर कॉपीज हा तिथे फॉर्म केल्या जातात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज रेप्लिकाज ऑफ इटसेल्फ. म्हणजे DNA प्रोड्यूस रेप्लिकाज ऑफ इटसेल्फ, त्याच्याच रेप्लिका ह्या तिथे फॉर्म केल्या जातात. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज रेप्लिकेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणतो रेप्लिकेशन असं म्हणतोय. ही जी प्रोसेस आहे रेप्लिकेशन ही कशी आहे सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन आपल्याला इथं बघायला मिळतं. देन सेमी कॉन्झर्वेटिव्ह का म्हणलं जातं, वाय दिस प्रोसेस इज कॉल्ड सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. त्यामध्ये कॉन्झर्वेटिव्ह 3 टाईपचं रेप्लिकेशन होतं पण आपल्यामध्ये ते बघायला मिळतं ते कसं असतं सेमी कॉन्झर्वेटिव्ह. सेमी कॉन्झर्वेटिव्ह का म्हणलं जातं त्यामध्ये न्यूली सिंथेसाइज DNA आहे हा कसा असतो आयडेंटिकल ऑफ पॅरेंट DNA. आयडेंटिकल असतो म्हणजे ते DNA हा कसा आहे DNA जे डबल स्ट्रँडेड अँटी पॅरलल अँड कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर त्यातले एक स्ट्रँड जे आहे ते न्यूली सिंथेसाइज झालेले आहे आणि एक जे आहे ते पॅरेंटल स्ट्रँड असतो. म्हणजे 2 स्ट्रँड्स आहेत, वन पॅरेंटल वन न्यू. बिकॉज दिस प्रोसेस इज ही प्रोसेस कशी आहे तर सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे असं आपण म्हणतोय. देन मेन DNAचं रेप्लिकेशन जे होतं तर त्यासाठी काही मेकॅनिझम्स आपण लास्ट लेक्चरला बघितलेले आहेत. फक्त काय होतं ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड जे व्हेरियस न्यूक्लिओटाइड्स असतात. आता व्हॉट इज मीन बाय न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओटाइडच्या एका युनिटमध्ये काय काय असतात न्यूक्लिओटाइड आणि न्यूक्लिओसाइड हे झालं असेल तुम्हाला. न्यूक्लिओटाइड इज फॉर्म फ्रॉम हॅलो फॉस्फेट नायट्रोजन बेस आणि
शुगर, रायबोज शुगर. रायबोज शुगर आहे, फॉस्फेट ग्रुप असतो त्यामध्ये आणि नायट्रोजन बेस, याला न्यूक्लियोटाइड म्हटलं जातं. न्यूक्लियोसाइड त्यामध्ये नायट्रोजन बेस आणि शुगर असते. शुगर. इथं न्यूक्लियोटाइड फर्स्ट काय होतं, ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. तर न्यूक्लियोटाइडचे असणारे जे व्हेरियस युनिट्स आहेत ते इथं फक्त ऍक्टिव्ह झालेले आपल्याला बघायला मिळतात. मग त्यामध्ये 4 युनिट्स कसे फॉर्म होत असतात किंवा जे युनिट्स म्हणतो आपण त्यामध्ये व्हेरिएशन कसं फॉर्म होतं, तर ऑन द बेसिस ऑफ नायट्रोजन ग्रुप. जो आपण नायट्रोजन ग्रुप आहे त्याच्यावरून तिथं व्हेरियस टाईपचे न्यूक्लियोटाइड्स ते तिथं फॉर्म होत असतात. त्यामध्ये डीएनए मध्ये 4 डिफरंट टाईपचे तिथे आपल्याला न्यूक्लियोटाइड बघायला मिळतात. ते 4 टाईप्स ऑफ डीएनए न्यूक्लियोटाइड जे आहेत ते फक्त ऍक्टिव्ह झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्याला ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड म्हणलं जातं. देन सेकंड स्टेप काय येते, तर ओरिजिन और इनिशिएशन. जे मेकॅनिझम आहे डीएनए जे रेप्लिकेशन होते तर त्यामध्ये व्हेरियस स्टेप्स येतात. त्यातली पहिली काय होते, ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. देन सेकंड ओरिजिन. तर ओरिजिन किंवा इनिशिएशन म्हणलं जातं त्याला. तर इनिशिएशन कुठं होतं, तर रेप्लिकेशन स्टार्ट ॲट स्पेसिफिक पॉईंटला तिथे स्टार्ट होतं. दिस पॉईंट इज कॉल्ड एज ओरिजिन और इनिशिएशन पॉईंट असं त्या पॉईंटला म्हणलं जातं. हे कुणाच्या तर यूकॅरियोटिक सेलमध्ये. देन ओरिजिन झाल्यानंतर देन नेक्स्ट वन इज इन्सिजन. ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड, ओरिजिन, देन इन्सिजन. आता इन्सिजन होत असताना तिथे काय होतं, तर ऍट द ओरिजिन ज्या ठिकाणी फॉर्म होते तिथे काय होतं, तर डीएनए मॉलिक्युल्स ब्रेक. डीएनए मॉलिक्युल्स हे डबल स्टँडर्ड आहेत, तिथं त्यांचं ब्रेकिंग होतं, लायसिस होतं. त्याच्यामुळे किंवा फॉर्मेशन ऑफ इन्सिजन जिथं ब्रेकिंग होतं. ब्रेकिंग कसं होतं, तर त्यामध्ये डबल स्ट्रँडमध्ये असणारे जे नायट्रोजन बेसेस आहेत त्यामध्ये असणारा जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो तिथे त्याचं लायसिस होतं. लायसिस झाल्यामध्ये स्ट्रँड सेपरेट होतात. त्यासाठी तिथं वन इम्पॉर्टंट एन्झाइम इसेन्शियल असतं, ऍक्टिव्हिटी ऑफ एंडोन्यूक्लियस एन्झाइममुळे तिथे काय होतात, हायड्रोजन बॉन्ड जे आहेत त्यांचं लायसिस होतं, ब्रेकिंग होतं आणि तिथे इन्सिजन, फॉर्मेशन ऑफ इन्सिजन किंवा त्याला निक म्हणलं जातं, NICK, निक किंवा इन्सिजनचं फॉर्मेशन होतं. देन नेक्स्ट ते झाल्यानंतर अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल किंवा स्ट्रँड म्हणूया आपण. डीएनए स्ट्रँडचं अनवाइंडिंग होतं. म्हणजे ते डीएनएचं जे डबल हेलिक्स आहेत, डबल स्ट्रँडेड डीएनए मध्ये काय असतात, हेलिक्स असतात. जे स्ट्रेट लाईन फॉर्म होतात किंवा फोर्क लाईक इन्व्हर्टेड वाय शेप जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणलं जातं, अनवाइंडिंग होतं. हायड्रोजन बॉन्ड नायट्रोजन बेसिस मधला त्याचं लायसिस होतं, ब्रेकिंग होतं आणि ते 2 स्ट्रँड एकमेकापासून सेपरेट होतात. जे अनवाइंडिंग ऑफ डीएनए स्ट्रँड 2 स्ट्रँड्स जे आहेत ते सेपरेट होतात आणि हे होत असताना ते अनवाइंडिंग डीएनए अनवाइंडिंगसाठी वन इम्पॉर्टंट एन्झाइम एंडोन्यूक्लियस आहे, प्लस तिथे हेलिकेज एन्झाइममुळेही तिथे काय होतं, लायसिस होतं आणि अनवाइंडिंग व्हायला सुरुवात. म्हणजे जे एंडोन्यूक्लियस आहे त्यामुळे काय होतात, हायड्रोजन बॉन्डचं लायसिस होतं आणि हेलिकेजमुळे तिथे काय होतात, अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्युलचं अनवाइंडिंग होतं. देन बाय द ऍक्शन ऑफ टोपोआयसोमरेज हे एन्झाइम आहे, त्या टोपोआयसोमरेज एन्झाइममुळे तिथे काय होतात, तर बिकॉज ऑफ दॅट 2 स्ट्रँड्स गेट सेपरेटेड. ते जे 2 स्ट्रँड आहेत रिॲक्शन हेलिकेज एन्झाइम्स होते, प्लस तिथे काय होतात, बिकॉज ऑफ टोपोआयसोमरेज 2 स्ट्रँड हे ते एकमेकापासून सेपरेट होत असतात. इन्व्हर्टेड वाय शेप्ड स्ट्रक्चर त्याच्या डायग्राममध्ये दाखवले, इन्व्हर्टेड वाय शेप्ड स्ट्रक्चर हे तिथं फॉर्म होत असतं. त्यालाच आपण रेप्लिकेशन फोर्क म्हणतो बघा, रेप्लिकेशन फोर्क हा तिथं फॉर्म होतोय. देन नाव डीएनए मॉलिक्यूल लुक्स लाईक इन्व्हर्टेड वाय शेप्ड हे स्ट्रक्चर आपल्याला तिथं फॉर्म पोर्शन डीएनए आणि म्हणजे डीएनएचं मध्ये त्या ठिकाणी स्टार्ट होते सिलिकॉन युनिटला काय म्हणलं जातं, त्या ठिकाणी डीएनए स्टार्ट होतं. देन स्टॅबिलाइज केले जातात. रेप्लिकेशन स्टार्ट होत असताना हे स्टॅबिलाइज इम्पॉर्टंट. हॅलो मॅडम, हां मधून एकदमच आवाज ब्रेक होतो, 1-2 मिनिटं झाली. ब्रेक होते का? हा
हम्म. कॉल लावला ना. काय ऐकू येते ना फक्त काय ब्रेक होते काय थोडा आवाज. नाही म्हणजे आता 2 मिनिट झाली ना तर पहिल्यांदा आवाज गेला परत म्हणले की होईल ते नेटवर्क मुळे पण नंतर परत तसंच आवाज येत होता ब्रेक होत होता आता येते क्लिअर. एकच मिनिट. नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो आता कॉल पुढं काय होतं तर तू जे सेपरेट झाले स्ट्रँड्स आहेत ते स्ट्रँड स्टॅबलाइज होण्यासाठी तिथं वन इम्पॉर्टंट एन्झाइम किंवा वन इम्पॉर्टंट प्रोटीन इसेन्शियल असतं BC पीपी सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन असं म्हटलं जातं. त्या प्रोटीनने काय केले जातात ते जे 2 स्ट्रँड फॉर्म झालेले आहेत ते तिथे स्टॅबलाइज केले जातात. देन सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड म्हणजे पहिलं काय झालं ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड देन इन्सिजन फॉर्मेशन किंवा त्याला ओरिजिन आपण म्हणतोय. देन सॉरी इनिशिएशन किंवा काय म्हणलं जातं ओरिजिन म्हणलं जातं. देन इन्सिजन फॉर्म होतं. देन अनवाइंडिंग ऑफ DNA प्रोटीन. देन नेक्स्ट पुढची स्टेप काय आहे ते सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. आता हे सगळं झाल्यानंतर न्यू स्ट्रँड जो आहे तो सिंथेसाइज होतो. काही न्यू स्ट्रँड सिंथेसाइज होत असताना तसं काय होते फॉर द सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी न्यू स्ट्रँड कॉम्प्लिमेंटरी न्यू स्ट्रँड फॉर्म होत असताना तिथं each separated strand acts as टेम्पलेट. जे सेपरेट झाले स्ट्रँड्स आहेत ते तिथे काय होतात इट ऍक्ट्स एज टेम्पलेट. टेम्पलेट म्हणून ते तिथं ऍक्ट होत असतात. टेम्पलेट किंवा साईट म्हणून आपण तिथं फॉर्म होते त्या साईटलाच आपण टेम्पलेट असं म्हणतो. देन इट इज इनिशिएटेड बाय स्मॉल RNA मोलिक्यूल. फॉर्मेशन होत असताना तिथे काय होते स्मॉल RNA मोलिक्यूल पासून ही स्टेप जे न्यू स्ट्रँड्स आहेत ते फॉर्मेशन व्हायला सुरुवात होत असते. तर RNA मोलिक्युलच काय म्हणलं जातं RNA प्रायमर. त्या डायग्राम मध्ये दाखवले बघा RNA प्रायमर हे तिथे फक्त सिंथेसाइज होतात. RNA प्रायमर्स attaches to the 3' end. 3' end जे आहे त्याला इथं अटॅच होतात. त्याच्यानुसार तिथे काय होतात न्यू मोलिक्युल्स न्यू न्यूक्लियोटाइडचे ऍडिशन होत असलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ॲप्रोप्रिएट न्यूक्लियोटाइड्स आर सिलेक्टेड. तिथे ॲप्रोप्रिएट न्यूक्लियोटाइड्स फक्त सिलेक्ट केले जातात अँड अटॅच्ड बाय हायड्रोजन बॉन्ड. आणि त्यांच्यामध्ये अटॅचमेंट पण ते अटॅचमेंट होत असताना म्हणजे नायट्रोजन बेसिसला तिथे मोस्टली अटॅचमेंट होत असते म्हणून तिथे हायड्रोजन बॉन्डने अटॅच झालेलं आपल्याला बघायला मिळतात. कॉम्प्लिमेंटरी बेसिस तिथे फॉर्म होत असतात ओल्ड स्ट्रँड वरती. सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड्स जे आहेत ते तिथे जॉईन केले जातात जॉईन टू इच अदर आणि हेल्प्स ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्ट्रँड. न्यू स्ट्रँड हे तिथे फॉर्म व्हायला सुरुवात होते. देन आता ह्यामध्ये 2 स्ट्रँड्स असतात. एक स्ट्रँड कोणतं असतं लिडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँड. तर लिडिंग स्ट्रँड कुठलं असतं फर्स्ट ड्युरिंग DNA replication the strands which opens from 3' to 5' हे 2 स्ट्रँड फॉर्म होतात. त्यामध्ये कुठलं असतं एक 3' असतं 3' to 5' आणि सेकंड 5' to 3'. त्यामध्ये 3' to 5' जे स्ट्रँड आहे दिस स्ट्रँड इज कॉल्ड एज लिडिंग टेम्पलेट. या स्ट्रँडला काय म्हणलं जातं लिडिंग टेम्पलेट. त्या लिडिंग टेम्पलेट वरती त्याच्या कॉम्प्लिमेंटरी जे स्ट्रँड फॉर्म होतं दिस स्ट्रँड इज कॉल्ड एज लिडिंग स्ट्रँड. ते दाखवलेलं डायग्राम मध्ये लिडिंग स्ट्रँड म्हणले. लिडिंग स्ट्रँड हे कसं असतं कंटिन्युअस स्ट्रँड हे फॉर्म होतं. ओल्ड लिडिंग टेम्पलेट वरती तिथे काय होतात न्यू लिडिंग स्ट्रँड फॉर्म होत असतं आणि लिडिंग स्ट्रँड इथे कसं कंटिन्युअस प्रोसेस इथे होत असतं. कंटिन्युअसली कन्स्ट्रक्ट झालेलं असतं. त्याला कन्स्ट्रक्शनचा रेट फास्टर असतो ॲज कम्पेअर टू लॅगिंग स्ट्रँड. लॅगिंग स्ट्रँडपेक्षा ही प्रोसेस फास्ट होत असते. देन सेकंड स्ट्रँड इज लॅगिंग स्ट्रँड. हे लॅगिंग स्ट्रँड कुठं फॉर्म होतं तर कॉम्प्लिमेंटरी टू द लॅगिंग प्रायमर. लॅगिंग प्रायमरवरती लॅगिंग स्ट्रँड फॉर्म होतं आणि हे लॅगिंग स्ट्रँड विथ ओकाझाकी फ्रॅगमेंट्स इथं डायग्राममध्ये नाव दिले बघा
लॅगिंग स्ट्रँड्स विथ ओकाझाकी फ्रॅगमेंट्स ज्यामध्ये काही लीफ लाईक स्ट्रक्चर तिथं फॉर्म होतात किंवा काही गॅप्स फॉर्म होतात आणि ते गॅप्स आपण काय म्हणतो ओकाझाकी फ्रॅगमेंट्स तिथे फॉर्म होतात. लॅगिंग स्ट्रँड हे कसं प्रोसेस होत असताना जेव्हा लॅगिंग स्ट्रँड फॉर्म होत असताना जी प्रोसेस होते ती कशी असते डिसकंटिन्युअस असते त्यामुळे स्मॉल असे गॅप तिथे फॉर्म होतात आणि दिस गॅप इज कॉल्ड एज ओकाझाकी फ्रॅगमेंट असं म्हणलं जातं ते तिथं फॉर्म होत असतात. आणि हे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स लास्टला काय केले जातात दिस ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आर जॉइंड बाय डीएनए लायगेज हे नंतर काय केले जातात एकमेकांना जॉईन केले जातात नेक्स्ट लॅटरली किंवा आफ्टर सम टाइम काही टाइम नंतर हे सगळे जी डिसकंटिन्युअस प्रोसेस आहे ती नंतर कंटिन्यूस केली जाते with the help of DNA ligase enzyme. Then replication of DNA strand always takes place in 2 dash to 5 dash. जे रेप्लिकेशन जे स्टार्ट होते ते कुठून फर्स्ट स्टार्ट होत असतं तर इट टेक्स प्लेस इन 3 dash to 5 dash डिरेक्शन 3 dash to 5 dash डिरेक्शन फर्स्ट स्टार्ट होत असतं ऑफ टेम्पलेट स्टँडवरती तसंच कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू स्ट्रँड त्यामुळे न्यू स्ट्रँड हे तिथे कन्स्ट्रक्शन होत असतं म्हणजे पहिल्यांदा तिथं ही जी प्रोसेस आहे लिडिंग स्ट्रँडवरती 3 dash to 5 dash जे स्ट्रँड आहे त्या स्ट्रँडवरती फक्त टेम्पलेट किंवा न्यू स्ट्रँड फॉर्मेशन होत असतं 5 dash to 3 dash आणि आफ्टर दॅट 3 dash to 5 dash म्हणजे पहिल्या 5 dash to 3 dash स्ट्रँड फॉर्म होतो नंतर 3 dash to 5 dash हे स्ट्रँड फॉर्म होत असतं. हेच आपण बघितलंय म्हणजे तर रेप्लिकेशन आपलं झालेलं आहे म्हणजे रेप्लिकेशन मध्ये काय काय होतंय बघा पहिलं काय म्हणलं आपण इनिशिएशन ऑफ किंवा पहिलं ऍक्टिव्हेशन ऑफ काय होतात न्यूक्लिओटाइड नंतर इनिशिएशन पॉइंट त्याला ओरिजिन म्हणतोय नंतर इन्फ्युजन फॉर्मेशन होतंय अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्युल्स होतंय सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड हे झालेलं आपल्याला बघायला मिळतंय देन लिडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड वरती तिथं ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आणि त्यांचं नंतर ओकाझाकी फ्रॅगमेंटचं जॉईनिंग झालेलं असतं लास्टला तिथं काय होतं फॉर्मेशन ऑफ न्यू डीएनए चेन किंवा न्यू डीएनए तिथं फॉर्म होत असतं. म्हणजे तर रेप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला झाले लास्ट लेक्चरला परत आणि रिपीट केलेले आहे कारण तुमची मला टेस्ट होती त्यामुळे तुम्ही काय लक्षात आलं नाही आलं म्हणून पुन्हा एकदा रिव्हिजन घेतले त्याचे तेच आहे स्टेप्स इन्व्हॉल्विंग रेप्लिकेशन इनिशिएशन इलॉंगेशन टर्मिनेशन ह्या स्टेप्स या तिन्हीमधून आपल्याला बघायला मिळतात. तसे इनिशिएशन मध्ये काय सांगतात तर डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट ॲट स्पेसिफिक साईट ओरिजिन म्हणतो आपण त्या इनिशिएशन साईटला ते स्टार्ट होते त्यामध्ये काही ॲक्शन्स होत असतात ते तिथं डायग्राममध्ये सांगितलेलं आहे बघा हेलिकेज एन्झाईममुळे तिथं काय होतं अनवाइंडिंग द पॅरेंटल डबल हेलिक्स हेलिकेज एन्झाईममुळे काय होतं जे डबल हेलिक्स आहेत त्याचं अनवाइंडिंग होतं अनवाइंडिंग झालं की सेकंड स्टेपमध्ये काय होतं सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन हे काय करतं स्टॅबिलाइज दिस 2 स्ट्रँड म्हणजे ते इन्व्हर्टेड वाय शेपमध्ये जे रेप्लिकेशन फोर्क फॉर्म होतं त्या फोर्कला स्टॅबिलाइज करण्यासाठी तिथे सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन हे इसेन्शियल असतं ते काय करतं स्टॅबिलाइज दिस रेप्लिकेशन फोर्क जो आहे त्याला स्टॅबिलाइज करण्याचं काम करतं देन लिडिंग स्ट्रँड थर्ड स्टेपमध्ये काय सांगितलं तर लिडिंग स्ट्रँड इज सिंथसाइज कंटिन्युअसली लिडिंग स्ट्रँड हे कंटिन्युअसली सिंथसाइज होत असतं त्यासाठी कोणत्या डिरेक्शनमध्ये सिंथसाइज होतं इन द 5 dash to 3 dash डिरेक्शननी तिथं बिकॉज ऑफ डीएनए पॉलिमरेज एन्झाईमचे ॲक्शन तिथं महत्त्वाचं आहे त्यांनी तिथं न्यू लिव्हिंग स्ट्रँड तिथं फॉर्म होतं फर्स्ट स्टेपमध्ये द लॅगिंग स्ट्रँड इज सिंथसाइज आहे लॅगिंग स्ट्रँड जे आहे ते आपण बघितलं मगाशी ते काय होतं ते सिंथसाइज होतं पण हे सिंथसाइज कसं होत असतं तर डिसकंटिन्युअसली सिंथेसिस होत असतं देन प्रायमेज एन्झाईममुळे काय होतं सिंथसाइज अ शॉर्ट आरएनए प्रायमेज एन्झाईममुळे तिथे काय होतं इट ॲक्ट्स ऑन सम न्यूक्लिओटाइड्स काही न्यूक्लिओटाइड्सवरती तिथं ॲक्ट होतो आणि तिथं ॲक्ट झालं की तिथं काय होते स्मॉल आरएनए प्रायमर हा तिथे सिंथसाइज होतो म्हणजे पहिला आरएनए प्रायमर हा तिथे सिंथसाइज होतं देन विच इज एक्सटेंडेड
म्हणजे पुन्हा हीच प्रोसेस एक्सटेंड केली जाते बिकॉज ऑफ DNA पॉलिमरेज एन्झाईम. लास्टला तिथे लायगेजमुळे काय होते, ओकाझाकी फ्रॅगमेंट जे आहेत त्यांचे जॉईनिंग केले जाते. आफ्टर RNA प्रायमरी रिप्लेस्ड बाय DNA, म्हणजे त्या RNA प्रायमरीचे काय होते, रिप्लेस केला जातो बाय DNA. देन पुन्हा हे सगळे फ्रॅगमेंट्स काय केले जातात, लायगेज एन्झाईमने, DNA लायगेज म्हणले बघा, ह्या एन्झाईमने या ओकाझाकी फ्रॅगमेंट्स काय केले जातात, जॉईन केले जातात. असे गॅप्स दिसत आहेत तिथे म्हणले बघा, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स बीइंग मेड, काही ठिकाणी ओकाझाकी फ्रॅगमेंट्स फॉर्म होत आहेत आणि DNA लायगेज हे काय करतात तिथं, हे ओकाझाकी फ्रॅगमेंट जॉईन करण्याचं काम करत असतात. ओके, म्हणजे तर DNA रेप्लिकेशन जे आहे यासाठी इम्पॉर्टंट एन्झाईम काय, फर्स्ट हेलिकेज अनवाइंडिंग करतं, अनवाइंडिंग ऑफ DNA हेलिक्स, त्यामध्ये ब्रेकिंग करतं हायड्रोजन बॉन्डचं, लायसिस होतं तिथं हायड्रोजन बॉन्डचं, आणि तिथं अनवाइंडिंग झालेलं आपल्याला बघायला मिळतं. टोपॉइसोमरेज हे काय करतं, तर रिड्यूस स्ट्रेंथ, म्हणजे डबल हेलिक्स मध्ये काय केलं जातं, त्याला अनवाइंडिंगला तिथं हेल्प करत असतं. किंवा तिथं हे तुम्हाला नाही, आयदर एंड ऑफ द बबल फॉर्मेशन ही एक त्यामध्ये प्रोसेस आपल्याला बघायला मिळते, अनवाइंडिंगच होत असताना आपल्याला बघायला मिळतं. ते सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन हे काय करतं, स्टॅबिलाइज दिस रेप्लिकेशन फोर्स स्टॅबिलाइज करण्याचं काम करतात. पहिल्याने काय होतं, DNA पॉलिमरेज थर्ड इलॉंगेशन मध्ये काय होतं, DNA पॉलिमरेज म्हणजे पहिली इनिशिएशन, 3 स्टेप्स म्हणतो आपण, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशन झाल्यानंतर इलॉंगेशन कसं होतं, तर DNA पॉलिमरेज थर्ड हे काय होतं, इट बाइंड्स टू टेम्पलेट स्ट्रँड वरती बाइंड होतं ॲट द साईट ऑफ 3' एंडला बाइंड झाल्यानंतर 3' एंड ऑफ द RNA प्रायमर तिथे जॉईन होता एक दिन and starts polymerization of nucleotides. न्यू न्यूक्लियोटाइडचं पॉलिमरायझेशन होतं, समजते तिथं, म्हणजे मेनी न्यूक्लियोटाइडचे ॲडिशन तिथं व्हायला सुरुवात होते. ऑन द लिडिंग स्ट्रँड पॉलिमरायझेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स प्रोसीड्स इन 5' to 3'. 5' to 3' डिरेक्शननी towards the replication force without interruption, ही कंटिन्युअस प्रोसेस. लिडिंग स्ट्रँड वरती आपण काय म्हणतो, कंटिन्युअस प्रोसेस फॉर्म होते. लॅगिंग स्ट्रँड वरती काय होतं, डिसकंटिन्युअस रेप्लिकेशनची प्रोसेस होत असते, तिथं ओकाझाकी फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात, ते तिथं सांगितलेलं आहे. RNA पॉलिमरेज फर्स्ट टर्मिनी लास्टला तिथे काय होतं, रिमूव्ह ऑफ RNA प्रायमर्स रिमूव्ह केले जातात आणि तिथे त्यांची जागा कोण घेतं, इन द DNA तर त्यांची जागा घेत असतात. DNA लायगेज जे आहेत, DNA लायगेज सील्स द निक्स और गॅप्स, ओकाझाकी फ्रॅगमेंट जे आहेत ते काय केले जातात, ते जॉईन केले जातात. DNA रेप्लिकेशन सेमी कॉन्झर्वेटिव्ह स्टेप्स आहे, सेमी डिस्कंटिन्युअस प्रोसेस बघा मिळते. ब्लिडिंग आणि लॅगिंग स्ट्रँड फॉर्म होतात. ब्लिडिंग स्ट्रँड कसं आहे, कंटिन्युअस सिंथेसिस होतं. लॅगिंग स्ट्रँड काय म्हणलं जातं ना, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असतात तिथे. ओकाझाकी फ्रॅगमेंट्स काय केले जातात, लायगेजेस एन्झाईमने तिथे जॉईन केले जातात. ते दिसतंय बघा डायग्राममध्ये. हॅलो, आवाज येतोय आता क्लिअर? हॅलो, येतो मॅडम. ओके. देन प्रायमर्स कशाला म्हणतो आपण, तर DNA पॉलिमरेज can only adds nucleotide to the 3' end. DNA पॉलिमरेज म्हणजे DNA पॉलिमरेज आणि RNA पॉलिमरेज तुम्हाला माहिती असते, एन्झाईम DNA पॉलिमरेज एन्झाईममध्ये 3 डिफरंट टाईपचे एन्झाईम्स असतात. त्या तिन्हीचाही रोल तिथे डिफरंट आहे. त्यामुळे DNA पॉलिमरेज फर्स्ट जे आहे कॅन ओनली ॲड्स न्यूक्लियोटाइड, काय करतात, 3' एंड जे आहे न्यूक्लियोटाइड टू 3' एंड ऑफ द ग्रोइंग DNA स्ट्रँड जे आहे ते 3' एंडला तिथं फॉर्म होतं. नीड्स ए स्टार्टर किंवा आपण ओरिजिन म्हणतोय, स्टार्टर न्यूक्लियोटाइड्स टू मेक अ बॉन्ड. देन स्ट्रँड्स ओनली ग्रोज 5' to 3'. 5' to 3' म्हणजे हे न्यू स्ट्रँड तिथं ग्रोथ होत असते.
then template is read in the 5 dash 3 dash to 5 dash 3 dash to 5 dash डिरेक्शन येते तिथं काय केलं जातं रीड केलं जातं आणि त्यावरती पॉलिमरायझेशन जे आहे पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस इन 5 dash to 3 dash डिरेक्शन RNA primer it has the synthesized by action of primase enzyme RNA primer हा कसा तिथं फॉर्म होतोय तर प्रायमेज एन्झाईम मुळे प्रायमेज एन्झाईम इट ऍक्ट्स ऑन दिस DNA स्ट्रँड वरती ऍक्ट होतो आणि त्याचा RNA प्रायमर हा फर्स्टली फॉर्म होत असतो तर ऍज स्टार्टर सिक्वेन्स स्टार्टर सिक्वेन्स म्हणून तिथं ऍक्ट होत असतो फॉर DNA पॉलिमरेज थर्डची तिथं ऍक्शन होते आणि तिथं स्टार्टर सिक्वेन्स म्हणून तिथं ऍक्ट होत असतो ओनली वन RNA प्रायमर रिक्वायर्ड ऑन द लिडिंग स्ट्रँड वरती फक्त एकच RNA प्रायमर इसेन्शियल असतो दोन्हीवरती असतात RNA प्रायमर लिडिंग स्ट्रँड वरती असतात लॅगिंग स्ट्रँड वरती असतात पण लिडिंग स्ट्रँड वरती जी प्रोसेस होते ती कशी म्हणते आपण कंटिन्युअस प्रोसेस होत असते त्यासाठी फक्त एकच RNA प्रायमर इसेन्शियल असतो बट ऑन लॅगिंग स्ट्रँड वरती तिथे काय होतात RNA प्रायमर्स फॉर द लॅगिंग स्ट्रँड डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट्स जेवढे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असतील तेवढे तिथे RNA प्रायमर replication essential असतं then RNA primer has a free 3' OH group hydroxyl group हा 3' N ला तिथे काय असतो फ्री असतो hydroxyl group to which the first nucleotide is bound त्यामुळे तिथे काय होतं फर्स्ट न्यूक्लियोटाइड त्याच्यावरती बाइंड होत असतो आणि त्यासाठी तिथे त्या फ्री हायड्रॉक्सिल ग्रुप वरती न्यू न्यूक्लियोटाइडचे सिंथेसिस तिथे होत असतं DNA रेप्लिकेशनचा स्टेप्स पहिला आपण बघितलं पुन्हा हे रिपीट होतंय पण हे तुम्हाला एकदा लक्षात आलं की आपण पुढे ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस आपण स्टार्ट करणार आहोत पण काय होतंय आयडेंटिफिकेशन ऑफ द ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन ओरिजिन म्हणतो आपण इनिशिएशन साइट नंतर अनवाइंडिंग होते डबल स्ट्रँडेड DNAचं अनवाइंडिंग होते आणि इट प्रोव्हाइड्स अँड सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन जे आहे सिंगल स्ट्रँड DNA टेम्पलेट हे तिथं फॉर्म होत असतात फॉर्मेशन ऑफ रेप्लिकेशन फोर्क इन्व्हर्टेड वाय शेपला रेप्लिकेशन फोर्क फॉर्म होतो इनिशिएशन ऑफ DNA सिंथेसिस प्रोसेस तिथे इनिशिएट होत असते नंतर प्रोसेस सुरू झाली त्याचं इलॉंगेशन होतं देन लास्टला तिथे काय होतात प्रायमर्स रिमूव्हल प्रायमर्स जे आहेत RNA प्रायमर्स ते जे रिमूव्हल केले जातात ते रिमूव्ह केले जातात रिमूव्हल अँड लायगेशन ऑफ द न्यूली सिंथेसाइज्ड DNA सेगमेंट आणि लिगेशन जे आहे ते तिथं फॉर्म होतं RNA प्रायमर रिमूव्ह केले जातात आणि न्यू सिंथेसाइज झालेले जे DNA सेगमेंट आहेत त्यांच्यामध्ये लिगेशन फॉर्म होतं लिगेशन म्हणजे न्यू बॉन्ड तिथं फॉर्म होतो आणि लास्टला काय होतं रिकन्स्टिट्यूशन ऑफ क्रोमॅटिन स्ट्रक्चर न्यू सिंथेसाइज झालेल्या DNA तिथं फॉर्म होतात तिथं रिकन्स्टिट्यूशन ऑफ क्रोमॅटिन स्ट्रक्चर जे क्रोमॅटिन स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन थोडक्यात तिथं होत असतं कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत किंवा इम्पॉर्टंट एन्झाइम्स कोणते आहेत तर DNA पॉलिमरेज आहे पॉलिमरायझेशनला तिथे हेल्प करतात हेलिकेज अनवाइंडिंगला हेल्प करतं मग आपण बघितले टोपोआयसोमरेज इट ऑल्सो हेल्प फॉर रिड्यू टॉर्शनल स्ट्रेन that result from helicase induced unwinding हेलिकेज एन्झाईममुळे जे अनवाइंडिंग झालेलं आहे म्हणजे DNA जो आहे ते डबल स्टँडेड हेलिक्स असतात हेलिक्स फॉर्म झाले असतात तर टॉर्शन्स असतात त्यामध्ये ते रिड्यू करण्यासाठी तिथे टोपोआयसोमरेज तिथे हेल्प करत असतात RNA प्रायमेज एन्झाईम हे काय करतात इनिशिएट सिंथेसिस ऑफ RNA प्रायमर फर्स्ट सिंथेसाइज होत असतात देन सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन हे काय करतं स्टॅबिलायझेशन रेप्लिकेशन फोर्सला स्टॅबिलाइज करण्याचं काम करतात आणि DNA लायगेज दिस ओकाझाकी फ्रॅगमेंटमध्ये असणारे जे निक्स आहेत गॅप्स आहेत ते जॉईन करण्याचं काम ते करत असतात लॅगिंग स्ट्रँडवरती हे झालं आपलं पहिलं
रेप्लिकेशन ऑफ डीएनए समजलंय? हॅलो, रेप्लिकेशन ऑफ डीएनए सगळ्यांच्या लक्षात आलंय? हो मॅम. हो मॅम. आपण नेक्स्ट जे आपला पॉइंट आहे तो चालू करूया. जीन एक्सप्रेशन, फर्स्ट रेप्लिकेशन, देन सेकंड ट्रान्सक्रिप्शन. सेंट्रल डॉग्मामध्ये आपण बघितले ट्रान्सक्रिप्शन. फर्स्ट ट्रान्सक्रिप्शन मीन्स ट्रान्सक्रिप्शन होत असताना तिथे काय होतं? ट्रान्सक्रिप्शन इज द सिंथेसिस ऑफ RNA फ्रॉम DNA टेम्पलेट. DNA टेम्पलेट पासून किंवा DNA पासून जिथे RNA सिंथेसाइज होत असतं, मेडिएटेड बाय एन एन्झाइम RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज मुळे तिथे काय होतं? DNA RNA mRNA असेल किंवा RNA जो आहे तो तिथे फॉर्म होत असतो. त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो? दिस प्रोसेस, होल प्रोसेस इज कॉल्ड एज the transcription is synthesis of RNA from DNA with the help of enzyme RNA polymerase. enzyme process होत असते. site where it occurs in nucleus. ट्रान्सक्रिप्शन जी प्रोसेस आहे ती कुठे होत असते? तर न्यूक्लियस मध्ये होत असते. ट्रान्सक्रिप्शन इज अ प्रोसेस through which DNA sequence is enzymatically copied. DNA sequence जो आहे त्याच्यामध्ये ते enzymatically कॉपी केला जातो by an enzyme RNA polymerase to produce complementary RNA. म्हणजे DNA चा कॉम्प्लिमेंटरी तिथं RNA फॉर्म केले जातात. इन अदर वर्ड तिथे काय केलं जातं? ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. जे सेंट्रल डोगमा आपण काय म्हणतो? DNA टू RNA, RNA टू प्रोटीन. पण आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणत असताना काय म्हणतो? DNA टू RNA जे आहे तिथे फॉर्म होतं त्यालाच आपण काय म्हणतो? तर ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA इंटू RNA. जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA टू RNA जे आहे तिथं ट्रान्सफर केली जाते. हे तिथं डायग्रामॅटिकली सांगितले आहे. हायड्रेस थ्रीडेसिन डबल हेलिक्स इथं दिसतं DNAचं. यावरती ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट होते. RNA पॉलिमरेजचा रोल, नंतर ट्रान्सक्रिप्शन टर्मिनेशन. जे आहे आपण बघणार आहोत. फर्स्ट ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन लक्षात आलं? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय म्हणजे आपण ट्रान्सक्रिप्शन इज द सिंथेसिस ऑफ RNA ऑन ए DNA टेम्पलेट. DNA टेम्पलेट वरती RNA जो आहे तो तिथे फॉर्म होतो विथ द हेल्प ऑफ RNA पॉलिमरेज एन्झाइम. RNA पॉलिमरेज एन्झाइममुळे हे ॲक्शन न्यू RNA जो आहे तो सिंथेसाइज होत असतो. तर ट्रान्सक्रिप्शन रिक्वायरमेंट, ट्रान्सक्रिप्शन होत असताना त्याला काही रिक्वायरमेंट किंवा रॉ मटेरियल आपण एखाद्या वर्क करत असताना त्यासाठी रॉ मटेरियल जसं लागतं लाईक दॅट ट्रान्सक्रिप्शन होत असताना तिथे काही रॉ मटेरियल तिथे इसेन्शियल असतात. मग ते रॉ मटेरियल कोणकोणते असतात? फर्स्ट वन इथे DNA टेम्पलेट. त्यासाठी काही रिक्वायरमेंट आहेत. पहिलं काय लागतं त्यासाठी? DNA टेम्पलेट. आता DNA टेम्पलेटमध्ये काय होतं? तर RNA इज ट्रान्सक्राइब ऑन वन ऑफ द स्ट्रँड ऑफ DNA. DNAच्या एका स्ट्रँडवरती तिथे RNA जे आहे ते सिंथेसाइज होत असतात. DNA strand which is used as template. त्यामध्ये एक जे स्ट्रँड आहे ज्या स्ट्रँडवरती न्यू RNA फॉर्म होतात, दिस स्ट्रँड इज कॉल्ड एज DNA टेम्पलेट. त्या स्ट्रँडला आपण काय म्हणतो? DNA टेम्पलेट असं म्हणतो किंवा त्या स्ट्रँडला सेन्स स्ट्रँड असं म्हटलं जातं. त्या स्ट्रँडवरती न्यू RNA फॉर्म होत आहे त्या स्ट्रँडला आपण DNA टेम्पलेट म्हणतो किंवा इज ऑल्सो कॉल्ड एज सेन्स स्ट्रँड. सेन्स स्ट्रँड असंही त्या स्ट्रँडला म्हटलं जातं. देन नंतर काय असतात? RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज त्यासाठी एन्झाइम जो आहे ते इसेन्शियल असतात. RNA पॉलिमरेज जे आहे इट हेल्प्स इन पॉलिमरायझेशन ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड्स. RNA पॉलिमरेज एन्झाइम त्याचं नावच काय? पॉलिमरेज. पॉलिमरेज का म्हणतो तिथं? तर पॉलिमरायझेशन ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड. जे न्यू न्यूक्लियोटाइड फॉर्म होतात त्याचं पॉलिमरायझेशन होतं. न्यू न्यूक्लियोटाइड न्यू RNA जे आहेत त्यांचं फॉर्मेशन होत असतं म्हणून त्याला त्यासाठी इसेन्शियल असणारे एन्झाइम कोणते? पॉलिमरेज एन्झाइम. RNA फॉर्म होतात म्हणून त्याला RNA पॉलिमरेज म्हटलं जातं. देन थर्ड वन इथे ॲक्टिवेटेड रायबोन्यूक्लियोटाइड. ॲक्टिवेटेड रायबोन्यूक्लियोटाइड ही इथेही इसेन्शियल असतात. मग ॲक्टिवेटेड रायबोन्यूक्लियोटाइड इट इन्क्लूड्स न्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट.
त्यामध्ये एटीपी आहे, जीटीपी आहे, ट्रायफॉस्फेट इथे इसेन्शियल असतात. यूटीपी आणि सीटीपी म्हणजे फर्स्ट मोनोफॉस्फेट फॉर्म होतात, नंतर डायफॉस्फेट आणि लास्टला ट्रायफॉस्फेट जे आपण म्हणतो नायट्रोजन बेसेस त्या ॲडिशनमुळे. मग तिथं एटीपी आहे, नंतर जीटीपी आहे, यूटीपी आहे आणि सीटीपी म्हणजे ॲक्टिवेटेड रायबोन्यूक्लियोटाइड्स तिथे इसेन्शियल असतात. आणि लास्टला डायव्हॅलंट आयन्स ट्रान्सक्रिप्शन प्रोसेससाठी तिथं डायव्हॅलंट आयन्स मॅग्नेशियम आणि मॅंगनीज हे डायव्हॅलंट आयन्स तिथं ट्रान्सक्रिप्शन प्रोसेससाठी इसेन्शियल असतात. म्हणजे पहिलं कोणतं डीएनए टेम्पलेट, देन आरएनए पॉलिमरेज एन्झाइम इसेन्शियल असतं, देन ॲक्टिवेटेड रायबोन्यूक्लियोटाइड्स आणि डायव्हॅलंट मेटल आयन्स हे तिथं रॉ मटेरियल इसेन्शियल असतात. तर आरएनए पॉलिमरेज इन प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्येही आरएनए पॉलिमरेज एन्झाइम असतात आणि युकॅरियोटिक सेलमध्ये तुम्हाला TYBSCला झाला असेल आरएनए पॉलिमरेज इन प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय होतं, आरएनए पॉलिमरेज इन इकोलाय कंसिस्ट ऑफ 4 डिफरंट सब युनिट्स. त्यामध्ये 4 डिफरंट सब युनिट्स फॉर्म होतात किंवा होलो एन्झाइम आरएनए पॉलिमरेज फॉर्म होत असताना हे होल एन्झाइम होलो एन्झाइम फॉर्म होत असताना तिथे काय होतात, 4 एन्झाइम अटॅचेस टू सिग्मा फॅक्टर. 4 एन्झाइम जे आहे ते सिग्मा फॅक्टर म्हणजे 4 युनिट्स कोणकोणते आहेत, तर 2 अल्फा युनिट्स आणि 2 बीटा युनिट्स असे मिळून 4 सब युनिट्स तिथे इसेन्शियल असतात. त्याला आपण 4 एन्झाइम म्हणलं जातं. या 4 एन्झाइमशी सिग्मा फॅक्टरचं बाइंडिंग होतं आणि त्यापासून होलो एन्झाइम जे आहे होलो एन्झाइम आरएनए पॉलिमरेज जे आहे ते तिथं फॉर्म होत असतं. पण जे तुम्हाला काही इसेन्शियल नाही, फक्त इथं होलो एन्झाइमच्या फॉर्मेशनसाठी हे स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलेलं आहे. देन डिफरंट टाइप्स ऑफ आरएनए पॉलिमरेजेस. डिफरंट टाइपचे तिथे आरएनए पॉलिमरेजेस आपल्याला बघा मिळतात. 3 डिफरंट टाइपचे असतात. डीएनए पॉलिमरेज ही 3 डिफरंट टाइपचे असतात. आरएनए पॉलिमरेज ही 3 डिफरंट टाइपचे असतात. त्यामध्ये आरएनए पॉलिमरेज फर्स्ट, आरएनए पॉलिमरेज फर्स्ट इज लोकेटेड इन द न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस मध्ये बघायला मिळतात that helps in transcription of ribosomal RNA. रायबोसोमल RNA फॉर्मेशनला ते तिथे हेल्प करत असतात. देन RNA पॉलिमरेज सेकंड ते काय होतं, लोकेटेड इन न्यूक्लियस. पॉलिमरेज सेकंड हे न्यूक्लियसमध्ये बघायला मिळतं. ट्रान्सक्राइब मेसेंजर RNA and most of the small nuclear RNAs हे जे आहे RNA पॉलिमरेज सेकंड हे आपल्याला इथं ट्रान्सक्रिप्शनसाठी इसेन्शियल आहे. जे आपण पहिली प्रोसेस म्हणतो DNA टू mRNA, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणतो. त्यासाठी आरएनए पॉलिमरेज सेकंड एन्झाइम इसेन्शियल असतं. आणि थर्ड एन्झाइम कोणतं आहे, आरएनए पॉलिमरेज थर्ड इज लोकेटेड इन इज ऑल्सो लोकेटेड इन न्यूक्लियस. हे आपल्या न्यूक्लियसमध्ये बघायला मिळतं. हे काय करतं, ट्रान्सक्राइब tRNA अँड अदर स्मॉल RNA. दुसरे जे स्मॉल RNAs आहेत, डबल स्टँडर्ड RNA असेल किंवा अदर जे स्मॉल RNAs आहेत ते तिथं फॉर्म होतात. तर मेन जे आहे ट्रान्सक्रिप्शन, प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन होत असताना ह्यामध्ये 3 स्टेप्स आपल्याला इथे बघायचे. 3 स्टेप्स कोणकोणते आहेत, प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इट इन्व्हॉल्व्स 3 स्टेप्स. 3 स्टेप्स त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. इनिशिएशन आहे, इलॉंगेशन आहे आणि लास्टला टर्मिनेशन आहे. तर इनिशिएशन होते म्हणजे काय होतंय, तर इनिशिएशन इन डबल स्टँडर्ड DNA. डबल स्टँडर्ड जो DNA आहे, डबल स्टँडर्ड DNA वरती तिथे काय होत असतात, ऑन डबल स्टँडर्ड DNA वन ऑफ द स्ट्रँड सर्व्स ॲज टेम्पलेट स्ट्रँड. जे टेम्पलेट स्ट्रँड आहे त्या टेम्पलेट स्ट्रँडवरती काय होतं, ऑन द टेम्पलेट स्ट्रँड स्पेशल रिजन. त्या टेम्पलेट स्ट्रँडवरती हे दिसत आहेत बघा, डबल स्टँडर्ड DNA आहे. त्या टेम्पलेट स्ट्रँड जे आहे हे स्ट्रँड ब्ल्यू कलरचं, ह्या टेम्पलेट स्ट्रँडवरती काय होतात, वन रिजन असतो. त्या रिजनला काय होतं, ओरिजिन म्हणतो आपण. त्या ओरिजिनला तिथं काय म्हटलं जातं, ओरिजिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रमोटर. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, ओरिजिन आपण कुठं म्हणतो, वेअर इट इज कॉल्ड ओरिजिन. तर जे रेप्लिकेशन आहे, रेप्लिकेशन मध्ये आपण ओरिजिन म्हणतो. पण त्या रेप्लिकेशन म्हणजे त्याच पॉइंटला न्यू RNA
सिंथेसाइज झालेला असतो किंवा टेम्पलेट स्ट्रँड जे असतं त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस स्टार्ट होते, त्याला प्रमोटर म्हणलं जातं. दिस पॉइंट इज कॉल्ड एज किंवा दिस रिजन इज कॉल्ड एज प्रमोटर. ज्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ही स्टार्ट होत असते. टेम्पलेट स्टँड वरती अशी एक साईट असते की त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस स्टार्ट होत असते. दिस साईट इज दिस रिजन इज कॉल्ड एज प्रमोटर. त्या रिजनला काय म्हणलं जातं? प्रमोटर. इट इज साईट इनिशिएट, ह्या साईटला काय होतं? इनिशिएट RNA सिंथेसिस. Promoter means it is a site where RNA synthesis, it initiates RNA synthesis. त्या ठिकाणी RNA synthesis process start होत असते. Then it is also called as initiation site. ह्यालाही initiation site आपण म्हणतो किंवा ह्याला promoter site असंही म्हणलं जातं. Then during transcription, इनिशिएशन होते म्हणजे इथं प्रमोटर साईट, प्रमोटर रिजन म्हणून फॉर्म होत असतो. देन नेक्स्टला काय होतं? ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन सिग्मा फॅक्टर दिसतो डायग्राम मध्ये. सिग्मा फॅक्टर सिग्मा दिसतोय ग्रीन कलरचा. सिग्मा फॅक्टर अटॅचेस टू दिस प्रमोटर साईट किंवा प्रमोटर रिजन. ज्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होत असते त्या ठिकाणी काय होते? सिग्मा फॅक्टर जो आहे तो त्या प्रमोटर रिजन वरती बाइंड होतो. त्या प्रमोटर रिजन वरती बाइंड झाल्यानंतर तिथे काय होतं? इट कंबाइन्स विथ 4 एन्झाइम. 4 एन्झाइम जे आहे ते 4 एन्झाइमशी बाइंड होतो. 4 एन्झाइमशी बाइंड झाल्यानंतर सिग्मा फॅक्टर प्रमोटर साईट वरती नेक्स्ट तिथे काय होते? RNA पॉलिमरेज जे आहे ते सिंथेसाइज होतं, फॉर्म होतं. जे आपण मगाशी सांगितलं होलो एन्झाइम कसं फॉर्म होतं, तर 4 एन्झाइम प्लस सिग्मा फॅक्टर त्याच्यापासून तिथे काय होते? RNA पॉलिमरेज जे आहे ते एन्झाइम, होलो एन्झाइम जे आहे ते सिंथेसाइज होत असतं. मीन्स तिथं सिग्मा फॅक्टर रेकग्नाइज स्टार्ट सिग्नल. सिग्मा फॅक्टर हा काय तिथे रेकग्नाइज करतो? इट स्टार्ट सिग्नल ऑन DNA वरती तो सिग्नल किंवा त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस जी आहे ती तिथे स्टार्ट होत असते. त्याला प्रमोटर रिजन म्हणलं जातं. त्या प्रमोटर रिजन वरती सिग्मा फॅक्टर हा 4 एन्झाइमशी बाइंड होतो. RNA पॉलिमरेजच्या 4 एन्झाइमशी बाइंड होतो. तिथं RNA पॉलिमरेजचं होलो एन्झाइम त्या प्रमोटर साईटवरती फॉर्म होतं. आणि होलो एन्झाइम फॉर्म झाल्यानंतर इट इनिशिएट ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. त्यामुळे तिथे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस जे आहे त्याचं इनिशिएशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. द बाइंडिंग ऑफ RNA पॉलिमरेज टू DNA. तिथे काय होते? RNA पॉलिमरेज DNAशी बाइंड होतो. हे झाल्यानंतर इट रिझल्ट्स इन लोकल अनवाइंडिंग. हे झाल्यामुळे तिथे काय होते? त्या रिजनला सिग्मा फॅक्टर प्रमोटर रिजन वरती त्यावेळेस बाइंड होतो. त्या ठिकाणी काय होतं? लोकल अनवाइंडिंग होते. त्या डायग्राम मध्ये, सेकंड डायग्राम मध्ये दाखवलं बघा. लोकल अनवाइंडिंग झालेलं बघायला मिळतं. लोकल अनवाइंडिंग होतं. अनवाइंडिंग ऑफ DNA डबल हेलिक्सचं अनवाइंडिंग होतं ऑन वन ऑफ द DNA स्ट्रँड. त्यातल्या एका स्ट्रँड वरती काय होतं? RNA पॉलिमरेज ऍक्ट होतो. ऍक्ट झाल्यामुळे तिथं पॉलिमरायझेशन ऑफ RNA स्टार्ट. तिथं 2 स्ट्रँड झाले अनवाइंडिंग ऑफ DNA स्ट्रँड झालेलं आहे. त्यातल्या एका स्ट्रँड वरती काय होतं? RNAचं सिंथेसिस व्हायला सुरुवात झालेलं आपल्याला बघायला मिळते. न्यू न्यूक्लिओटाइडची तिथे ॲडिशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे इनिशिएशन स्टार्ट ॲट प्रमोटर साईट. इथं काय दिलेलं बघा? जनरल स्टेप्स इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन विथ कुठून स्टार्ट होतं? इथं 5' to 3' पोलॅरिटीला हे स्टार्ट होतं. लार्ज मल्टी कॉम्पोनंट ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि इथं अडेरन्स आपल्याला बघायला मिळतो. बेस पेअरिंगचा रूल ही इथं बघायला मिळतो. ते स्टार्ट होत असताना तिथं इनिशिएशन कसं होत आहे? तर प्रमोटर रिजनवरती, प्रमोटर साईटवरती सिग्मा फॅक्टर बाइंड्स विथ 4 एन्झाइम आणि RNA पॉलिमरेजचा होलो एन्झाइम फॉर्म होतो. होलो एन्झाइम फॉर्म झाल्यानंतर लोकल अनवाइंडिंग ऑफ DNA स्ट्रँड. लोकलला तिथं DNA स्ट्रँडचं अनवाइंडिंग होतं. डबल स्ट्रँड फॉर्म होतात. त्यातल्या एका स्ट्रँडवरती न्यू RNAचं सिंथेसिस व्हायला सुरुवात होत असते. देन नेक्स्ट वन इथे सेकंड स्टेप. इनिशिएशन झाल्यानंतर सेकंड स्टेप काय ते? इलॉंगेशन. तिथं सांगितलेलं आहे इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन इन बोथ प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल्स मध्ये काय होतात?
Purines, ribonucleotides is usually the first to be polymerized into RNA molecules मध्ये त्यांचं बाइंडिंग होतं. Elongation होत असताना तिथे elongation step of transcription. Elongation होते म्हणजे काय होतं? As the elongation complex containing the 4 RNA polymerase. 4 RNA polymerase मुळे तिथे काय होतं? It progresses along the DNA molecule. म्हणजे त्याचं तिथे जे टेम्पलेट स्ट्रँड आहे त्या टेम्पलेट स्ट्रँडवरती ही प्रोसेस पुढच्या डिरेक्शननी फॉरवर्ड होत असते किंवा प्रोग्रेस होते पुढे फॉरवर्ड डिरेक्शननी. The DNA unwinding तिथं होतं because of RNA polymerase and तिथं new addition of appropriate base pairing to the nucleotides to the template strand वरती होत असतं. त्याला आपण काय म्हणतो elongation म्हणजे एक मोलेक्युल नंतर नेक्स्ट तिथं न्यू न्यूक्लिओटाइड्सचं ॲडिशन झालेलं पण बघायला मिळतं. त्याला elongation स्टेप्स असं म्हटलं जातं. elongation इथं लोकल अनवाइंडिंग झालेलं आहे. तर टेम्पलेट स्ट्रँडवरती न्यू न्यूक्लिओटाइडचे ॲडिशन होते. अशा लॉंग mRNA जो आहे तो सिंथेसाइज होत असतो. ही पॉलिमरेज मुवमेंट ही प्रोसेस हळूहळू हे काय होल दिसते ते पर्पल कलरचं काय तर RNA पॉलिमरेज एन्झाइम आहे. ते नंतर पुढच्या डिरेक्शन म्हणजे फॉरवर्ड डिरेक्शन त्यांची मुवमेंट होत असते. लॉंग अशी mRNAची फॉर्म होते. Then last one is a termination of transcription. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस लास्टला तिथे काय होत असते टर्मिनेट होत असते. तर टर्मिनेशन होत असताना तिथे काय होते तर टर्मिनेशन ऑफ चेन ब्रॉड बाय 2 टाइप्स. टर्मिनेशन होत असताना 2 टाइपनी तिथे टर्मिनेट प्रोसेस होत असते. फर्स्ट टाइप ऑफ मेकॅनिझम मध्ये काय होते ट्रान्सक्रिप्शन स्टॉप ॲट ए पर्टिक्युलर साइट. पर्टिक्युलर साईटला जसे इनिशिएशन हे पर्टिक्युलर साईटलाच फॉर्म होतं तसंच टर्मिनेशन हे पर्टिक्युलर साईटलाच होत असतं. त्या साईटला काय म्हणलं जातं दिस साईट इज कॉल्ड एज टर्मिनेशन साईट किंवा त्या पॉज साईट असंही म्हणलं जातं. ही प्रोसेस होल प्रोसेस जी आहे ट्रान्सक्रिप्शनची ही लास्ट तिथे काय होते टर्मिनेट होते स्टॉप होते. त्या साईटला टर्मिनेशन साईट किंवा पॉज साईट असं म्हणलं जातं. DNA ॲट पॉज साईट DNA ज्या ठिकाणी DNA वरती जिथं पॉज साईट असते त्या ठिकाणी काय होतं इट कंटेन्स पॉली ए सिक्वेन्स. त्या ठिकाणी पॉली ॲडिनिन सिक्वेन्स हा तिथं फॉर्म होत असतो. द RNA पॉलिमरेज रीड दिस पॉली ॲडिनिन सिक्वेन्स. RNA पॉलिमरेज एन्झाइम हे काय करतं इट रीड दिस पॉली ए सिक्वेन्स जो आहे तो तिथे रीड केला जातो. रीड केल्यामुळे तिथे काय होतं ॲडिशन ऑफ न्यू न्यूक्लिओटाइड्स इट विल बी स्टॉप्ड. न्यू न्यूक्लिओटाइडची जे ॲडिशन होत असते ती त्या ठिकाणी काय होते स्टॉप होते बिकॉज ऑफ पॉली ए साईट. त्या पॉली ए मेनी तिथे ॲडिनिनचे न्यूक्लिओटाइड्स तिथे ॲड होतात. त्यामुळे इट इज ए सिग्नल टू दॅट RNA पॉलिमरेजला हा सिग्नल दिला जातो की इथं ही जी प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन ही स्टॉप करायची आहे. ही प्रोसेस इथं स्टॉप केली जाते. म्हणजे 2 टाइप्सनी हे मेकॅनिझम तिथं स्टॉप केलं जातं. फर्स्ट काय आहे पॉली ए मेकॅनिझम आहे म्हणजे पॉली ॲडिनिनचे न्यूक्लिओटाइड्स तिथं ॲड केले जातात आणि ही प्रोसेस स्टॉप केली जाते. सेकंड टाइप ऑफ मेकॅनिझम मध्ये तिथं काय होतं द टर्मिनेशन साईट इट रेकग्नाइज द बाय RNA पॉलिमरेज हा काय करतो टर्मिनेशन साईट जी आहे ती तिथे रेकग्नाइज केली जाते विथ द हेल्प ऑफ प्रोटीन फॅक्टर जो आहे दिस प्रोटीन फॅक्टर इज कॉल्ड एज रो फॅक्टर. काय म्हणलं जातं रो फॅक्टर जो आहे सिग्मा फॅक्टर डिटॅच होतोय आणि तिथं काय होतं ॲडिशन ऑफ रो फॅक्टर म्हणले बघा रो फॅक्टर डिपेंडंट टर्मिनेशन म्हणजे तिथं टर्मिनेशन प्रोसेस इज सिग्नल्ड बाय सिक्वेन्स इन द टेम्पलेट स्ट्रँड वरती हा सिग्नल दिला जातो. हा कुणाला सिग्नल दिला जातो तर RNA पॉलिमरेज एन्झाइमला दिला जातो. सिग्नल दॅट रेकग्नाइज
The by टर्मिनेशन प्रोटीन रेकग्नाइज करतात, RNA पॉलिमरेज रेकग्नाइज करतात. काय रेकग्नाइज करतात? तर हा रो फॅक्टर जो आहे तो तिथं DNA वरती बाइंड होतो. रो इज अन ATP डिपेंडंट आणि RNA स्टिम्युलेटेड हेलिकेज फॅक्टर असतो. तो तिथे काय होतो, DNA स्ट्रँड वरती बाइंड होतो. या DNA स्ट्रँड वरती बाइंड झाल्यानंतर ट्रान्सक्राइब्ड RNA इनएक्टिव्ह, जे ट्रान्सक्रिप्शन ऑफ RNA जे आहे ती प्रोसेस इनएक्टिव्ह होते. इट इज ऑल्सो कॉल्ड नॅसंट RNA जे आहे ते फॉर्म होतात. होल जी ही प्रोसेस आहे लास्टला तिथे काय केली जाते, टर्मिनेट केली जाते. सांगितलेलं आहे बघा. टर्मिनेशन कसं होतं, रो फॅक्टर टर्मिनेट ट्रान्सक्रिप्शन. रो फॅक्टर जो आहे हा इथं बाइंड होतो आणि होल प्रोसेस जी आहे तिथे स्टॉप केली जाते. आपलं जे रेप्लिकेशन आणि ट्रान्सक्रिप्शन जे आहे इथं संपलेलं आहे. नेक्स्ट काय, जीन एक्सप्रेशन मध्ये जीन पासून जीनचे प्रोडक्ट्स कुठे कुठे फॉर्म होतात, 3 स्टेप मध्ये फॉर्म होत असतात. रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. फर्स्ट रेप्लिकेशन झालेलं आहे आपलं, ट्रान्सक्रिप्शन झालेलं आहे. ट्रान्सक्रिप्शन मध्ये 3 स्टेप्स आहेत. 3 स्टेप्स मध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत सांगितलेलं आहे. मग आपण डायग्राम अगोदरच बघितलेली असते होती आपण. तर त्यामध्ये इनिशिएशन आहे. इनिशिएशन नंतर नेक्स्टला कोणती स्टेप होते, ट्रान्सक्रिप्शनच्या 3 स्टेप्स कोणकोणत्या आहेत? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो. हा मॅडम. हा, ट्रान्सक्रिप्शनच्या 3 स्टेप्स कोणकोणत्या? सांगते थांबा. हॅलो. इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन. इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन या 3 स्टेप्स ट्रान्सक्रिप्शनच्या आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये इनिशिएशन मध्ये काय काय होतं, हॅलो. इनिशिएशन, हॅलो पूजा. मॅडम मी लास्टचे 10 मिनिटं नव्हते आता. मी ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन झाली ना त्याच्यानंतर नेट पूर्ण गेलेलं, त्यामुळे आता जॉईनेबल झाली. ओके. मी कोमल, घेते कुणाकडून. गंगा, श्रद्धा, अरुणा, कोण होतं बरं? इनिशिएशन, Formation of initiation complex which requires mRNA. काय म्हणलं आवाज? म्हणजे इनिशिएशन प्रोसेसमध्ये फॉर्मेशनसाठी इनिशिएशन कॉम्प्लेक्स, त्याच्यासाठी mRNA लागतो. तसेच पॉलिपेप्टाइड चेन असते. mRNA फॉर्म होतो. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन? DNA पासून mRNA फॉर्म होतो. म्हणजे mRNA सगळ्यात शेवटी येतो. इनिशिएशन, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन ह्या ज्या 3 स्टेप्स आहेत. इनिशिएशन मध्ये काय होत असतं, तर इनिशिएशन वरती DNA डबल हेलिक्स वरती एक साईट असते. जसं आपण रेप्लिकेशन साईट वरती ओरिजिन साईट किंवा इनिशिएशन साईट म्हणतो, तसं इथं काय म्हटलं जातं, दिस साईट इज कॉल्ड एज प्रमोटर. त्या रिजनला काय म्हटलं जातं, प्रमोटर रिजन. त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस स्टार्ट होते. पुढं ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस स्टार्ट होते, त्यावरती काय होतो, सिग्मा फॅक्टर. तर प्रमोटर रिजन वरती काय होतं, सिग्मा फॅक्टर हा बाइंड होतो. लेफ्ट व्हायला लागलेत. चला नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया हे सगळे, पुन्हा एकदा रिव्हिजन देऊया. थांबूया का? हॅलो. हो मॅम. ओके, नेक्स्ट लेक्चरला आणि आपण हे डबल रिपीट करूया. ओके, हा थँक्यू. हॅलो पूजा. हा हा मॅडम, स्क्रीनशॉट. हां हां. हो हो करते.
हॅलो. हा हॅलो मॅडम. हॅलो. हा हॅलो मॅडम. आवाज येतोय का माझा? हो 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 येतोय मॅडम. म्हणजे तुमचा आवाज येत नाही मला. हॅलो. हा मॅम येतोय आवाज तुमचा. येतोय मॅडम आवाज.